नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज तुमच्यासमोर मी जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे टार्गेट. चावट मामी भाग 7. या अगोदर या कथेचे आपण 6 भाग ऐकलेले आहेत. आता मी आज तुमच्यासमोर थेट 7वा भाग सादर करत आहे. मित्रांनो, मग मी आणि मामी आम्ही दोघेजण घराच्या जवळ असलेल्या एका मस्त रेस्टॉरंटमध्ये जाऊन आम्ही दोघांनी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आम्ही दोघेजण पण आता घराकडे परत आलो. जाताना आणि येताना जी काही गंमत जम्मत झाली, हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय झालं, कोणता मेनू मागवला, ह्या सर्व गोष्टी मला काही विशेष वाटत नाहीत. त्याच्यामुळं या सर्व गोष्टी मी जाणीवपूर्वक स्किप केल्या आहेत आणि आता मुख्य मुद्द्याकडे म्हणजे मुख्य विषयाकडे मी वळत आहे. तर मित्रांनो, असं घडलं बघा. घरी आल्यानंतर मामीने गेट लॉक केलं. मामीने गेट लॉक केल्यानंतर आम्ही दोघेजण मधल्या खोलीमध्ये आलो. अगोदर तर आल्याबरोबर आम्ही दोघेजण सोफ्यावर बसलो. सोफ्यावर आम्ही दोघेजण एकमेकाला चिटकूनच बसलो होतो. मी मामीच्या खूपच जवळ होतो आणि मामीसुद्धा आता माझे जरा जास्तच लाड करत आहे असं मला वाटू लागलं होतं. मग थोडा वेळ तिथंच बसल्यानंतर मामी मला म्हणाली, तुला फ्रेश वगैरे व्हायचं आहे का? तसं मी म्हणालो, नाही, आता काय फ्रेश व्हायचं आहे, आता तर झोपायची वेळ झाली, आता फ्रेश होऊन काय करायचं? तसं मामी मला म्हणाली, ठीक आहे, मग तू एक काम कर, मी थोडं फ्रेश होते. मी म्हणालो, म्हणजे मी काय काम करू? अरे तू इथंच बस, मी थोडंसं फ्रेश होते. मी म्हणालो, अरे बापरे, आता तर तुम्ही मला डायरेक्ट अरे म्हणतायत असं म्हणल्यास मामी हसली आणि मला म्हणाली, आपल्या दोघांमध्ये आता कसलंच बंधन नाही, मी तुझी गर्लफ्रेंड आहे ना, नाही का? मी तसं बोलू नकोस का? मग मी हसलो. तेव्हा म्हणाली, राजेसाहेब रागवू नका, मला बोलायची सवय आहे, असं कधी कधी बोलत असते. मी तुमच्या मामांना पण कधी कधी असंच बोलते, ये जाच म्हणते, माझी सवय आहे ती. मी म्हणालो, ठीक आहे, बोला, तुम्हाला जसं बोलायचं तसं, आणि बोलण्याबद्दल मला काही राग येत नाही, मी पण तुम्हाला एकेरी बोलतोच ना. मग मामी म्हणाली, ठीक आहे, मला तुम्ही खूप आवडता, तुमचा स्वभाव खूप छान आहे. मी म्हणालो, हो मामी, आत्ता सांगतायत तुम्ही मला, मी तुमच्याकडे राहायला येऊन आता चांगले 15 दिवस होऊन गेले आणि तुम्ही मला आवडतो म्हणून आत्ता सांगताय. मी तर ज्या दिवशी तुमच्या घराचा उंबरठा चढला ना, त्या दिवशीच्यापासून तुम्ही मला खूप आवडायला लागलात. जसं मी तुम्हाला बघितलं लग्नापासूनच तुम्ही मला आवडतात. मामी म्हणाली, चावट कुठला, बस शांत हो गं. आणि मामी हसू लागली. मग मी सुद्धा शांत बसलो. असंच बोलायचं अर्ध्यावर सोडून मामी बाथरूमकडे पळाली. मी म्हणालो, एवढे गडबड कशाला? तशी म्हणाली, अरे थांब, मला सू लागली आहे. मग मी म्हणालो, ठीक आहे, जावा तुम्ही. मामी बाथरूमकडे गेली. मामीने बाथरूमचा दरवाजा बंद केलाच नाही. तो अर्धवट उघडा तसाच दरवाजा तिनं उघडा ठेवला आणि आत जाऊन सू करण्यासाठी खाली बसली. मी हळूवारपणे ज्या ठिकाणी बसलो होतो तिथून उठलो आणि मामीच्या पाठोपाठ गेलो. बाथरूमच्या दरवाजामध्ये जाऊन मी थांबलो आणि तिथून अर्धवट उघडा असलेला दरवाजा मी ढकलला. दरवाजाने कर्र असा छोटासा आवाज आणि तो पूर्ण खुलला. पूर्ण दरवाजा उघडल्यानंतर मामीनं तिची साडी वर केली होती आणि ती आता सू करण्यासाठी खाली बसली होती. ती सू करत असलेली धार मला दिसली आणि असा एक विशिष्ट संगीतमय आवाज येऊ लागला होता. मी थोडंसं माझे डोळे विस्फारले आणि आणखीन काही दिसतंय का मी पाहू लागलो. तशी मामी मला म्हणाली, अहो राजेसाहेब, जा ना तिकडे, काय बघतात डोळे विस्फारून? मी काहीच बोललो नाही, मी एकदम शांत. तसं मामी परत हसली. मग ती उठली आणि तशीच तिनं तिथं वॉशरूममध्ये पाणी टाकले आणि उठून माझ्याजवळ आली. माझ्या गालगुच्च्या घेत मला म्हणाली, तुम्ही खूप चावट झाले आहात. मी म्हणालो, कसं काय मामी, मी कसं काय चावट वाटलो तुम्हाला? तसं मामी मला म्हणाली, चावट नाही तर काय, आता मी वॉशरूमला गेले आहे तर तुम्ही माझ्या पाठीमागे आलात. खरं बघितलं तर तुम्हाला काही गरजच नाही ना माझ्या पाठोपाठ यायची. आता तुम्हाला जर बघायचीच हौस होती तर तुम्ही मला असं पण जर मला म्हणलं असतात तर मी दाखवले असते. मी म्हणालो, काय? मामी म्हणाली, मग काय बघायला आलो होतो तुम्ही? आणि हो, तुम्हाला आणखीन एक सांगायचं होतं. तसं मी म्हणालो, काय सांगणार होतात? मग मामी मला म्हणाली, मी जे काही सांगणार होते ते खूप विशिष्ट आणि खूप मस्त आहे. मी म्हणालो, सांगा ना मग काय ते, मला पण ऐकायची खूप इच्छा झाली आहे. मग मामी म्हणाली, तुम्हा पोरांना खूप हौस असते ना चोरून बघायची. मी म्हणालो, काय? अरे आता तुम्ही कशाला असं लपवून ठेवतायत? जे तुम्हाला बघायचं होतं ना ते सर्व काही दाखवते, परंतु तुम्हाला काय बघायचं होतं ते अगोदर सांगा. मी म्हणालो, मामी मला काहीच बघायचं नव्हतं, मी तुम्हाला बघायला आलो होतो. असं आहे का? ठीक आहे, मग इथं बसल्यानंतर बघितलं नव्हतं का तेवढ्या पाठीमागे बाथरूममध्ये यायला? मामी लटक्या रागात मला म्हणाली.
मी म्हणालो, तेवढ्या लटक्या राग दाखवायची काही गरज नाही. मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर रागवणारच नाहीत. मी बाथरूममध्ये काय बघायला आलो होतो सांगा बरं तुम्हाला काय वाटलं मी काय बघायला आलो होतो? तशी ती मला म्हणाली, तुम्ही माझी चिमणी बघायला आला होतात. मी म्हणालो, म्हणजे तुमच्याकडे चिमणी पण आहे का? मग ती म्हणाली, हो आहे ना चिमणी. आणि तुम्हाला नाही का माहीत? मी म्हणालो, नाही बाबा, तुमच्याकडे चिमणी आहे मी तर कधी बघितलीच नाही. मग ती मला म्हणाली, ठीक आहे दाखवते आता. बाथरूममध्ये मध्ये तर तुम्हाला दिसली नसेल. चला आता झोपायला जाऊत आपण. आता खूप उशीर झाला आहे आणि जेवण पण खूप झाले. आता मला झोप येते. मी म्हणालो, हो ठीक आहे चला मग. मग मामीनं माझ्या हाताला पकडली. मामीची ती एक अदा मला खूप आवडायची. जरा काही झालं, जरा काही इकडे तिकडे जायचं म्हणलं की मामी माझा हात पकडायची आणि ती मला इकडे तिकडे घेऊन जायची. मग मामीनं माझा हात पकडून ती मला बेडरूमकडे घेऊन जाऊ लागली. मी सुद्धा हळूहळू तिच्या मागे मागे जाऊ लागलो. मग शेवटी एकदा आम्ही बेडरूममध्ये जाऊन पोहोचलो. जसं बेडरूममध्ये जाऊन पोहोचलो तसं मामीने लाईट बंद केली. मी म्हणालो, का लाईट का बंद केलात? तशी ती म्हणाली, अरे आता झोपायचं नाही का? मी म्हणालो, मग झोपायचं तर आहे. झोप अशी पण येईल ना, लाईट बंद करायची काय आवश्यकता आहे? मामी म्हणाली, मला सवय आहे, संध्याकाळी बेडरूममध्ये आले की मी लाईट बंद करते, कारण खूप मोठं आहे. मी म्हणालो, काय? खरंच त्याचं कारण खूप मोठं आहे. मी म्हणालो, मग सांगा ना काय कारण मोठं आहे ते, मला पण माहीत राहू द्या. मामी मला म्हणाली, राजेश, मला कपडे काढल्याशिवाय झोप येत नाही, त्याच्यामुळं मी असं अंधारातच झोपते. मी म्हणालो, हो का? मला पण कपडे काढून झोपायला शिकवा ना तुम्ही. मामी म्हणाली, हो तेच तर करते ना, परंतु लाईट कशाला लागते? मी म्हणालो, नाही, तुम्ही माझी गर्लफ्रेंड आहात ना, तर मग सर्व काही उजेडातच करायचं. अंधार नकोच, मला अंधार आवडतच नाही, मला सर्व काही उजेडातच व्हावं वाटते. मामी म्हणाली, काय करावं बाई आता, खूप चावट झाला तुम्ही. मी म्हणालो, नाही मामी, तुम्ही काही जरी म्हणलात तरी मी लाईट बंद करू देणार नाही. मग मी उठलो आणि लाईट चालू केली. मामी म्हणाल्या, राजेश राहू द्या ना बंद. परंतु मी म्हणालो, नाही मामी, तुम्हाला बोलायचं आहे तर बोला, मला दाखवायचं असेल तर दाखवा किंवा नका दाखवू, परंतु लाईट मात्र चालूच राहणार. शेवटी माझ्या हट्टापुढं मामीला हरावं लागलं. मग मामी शांत बसली. मला म्हणाली, ठीक आहे राहू द्या चालू. मामीचा चेहरा थोडा हिरपुसला झाला होता, परंतु मला माहीत होतं, जरी मामी नाराज झाली तर तिला कसं मनवायचं आणि तिला कसं खुश करायचं मला माहीत होतं. म्हणून मी म्हणालो, ठीक आहे या आता जवळ. म्हणून मी पलंगावर चढलो. मामीचा पलंग म्हणजे मस्त तो डबल बेड होता. त्याच्यावर जी गादी टाकली होती ती स्पंजची, डबल स्पंज म्हणलं तरी काही हरकत नाही. त्या गादीवर उड्या मारायला मला भरपूर मजा येऊ लागली. खूपच मुलायम आणि खूपच मस्त गादी होती ती. मी म्हणालो, मामी तुम्ही किती मस्त गादीवर झोपतायत आणि मी मात्र बाहेरच्या त्या शिंगल पलंगावर झोपतोय. तिथली गादी एवढी मऊ नाही. मग मामी मला म्हणाली, मग सांगा मामाला गादी बदलून टाकायला. मी म्हणालो, मामाला कशाला सांगू, तुम्ही आहात ना, तुम्ही द्या बदलून मला, गादी तुम्हीच बदलून द्यायची. मग मामी मला म्हणाली, अहो साहेब, आता तुम्हाला माझ्याजवळ झोपायचं आहे की नवीन गादीवर झोपायचं आहे ते सांगा अगोदर. तुम्हाला जर माझ्याजवळ झोपायचं असेल तर गादीची कशाला हट्ट करतायत? काय करायचं तुम्हाला गादीनं? एवढी मस्त गादी तुम्हाला मिळणार आहे ना. मग मी म्हणालो, ठीक आहे चला याच गादीवर झोपू आज. मग मी त्या गादीवर जाऊन झोपलो. तशी मामी तिच्या अंगावरची वस्त्र हळूहळू काढू लागली. तिच्या अंगावरची वस्त्र ती जशी उतरावत होती तसं मी विस्फारलेल्या डोळ्यानं तिच्याकडे बघू लागलो. अगोदर तिनं डोक्यावरचा पदर खाली काढला. मग अंगावरची साडी हळूहळू तिनं उतरवून बाजूला ठेवली. आता माझ्यासमोर मामी ब्लाऊज आणि परकरमध्येच होती. तिचे ते भरलेले टन्स गोळे माझ्या नजरेसमोर मला दिसत होते. आता मात्र माझी पूर्ण नजर एकवटली होती आणि मी एकदम हापापलेल्या नजरेनं तिच्याकडे बघू लागलो. मग मला म्हणाली, मामी, राजेश काय बघताय माझ्याकडं? ह्याच्या अगोदर कधी बघितलं नाही का? तसं मी म्हणालो, मामी तुम्हाला खूप वेळा बघितलं आहे, परंतु ह्या रूपामध्ये आज पहिल्यांदाच बघतोय, कारण हे तुमचं देखणं रूप आहे ना, हे खूपच मनमोहक आहे. मग मी म्हणालो, खरंच का? तसं मामी म्हणाली, हो ना, खरंच म्हणते मी कशाला खोटं म्हणू. मग मित्रांनो, आता थोडंसं माझं मन चलबिचल करू लागलं होतं. मग पुढं असं झालं की मला वाटू लागलं मी उठावं आणि मामीला घट्ट पकडावं, परंतु माझी तेवढी हिंमत होत नव्हती. माझ्या तोंडातून आता पाणी टपकायला लागलं होतं. मामीचे ते भरलेलं शरीर बघून मला खूप उत्साह वाटू लागला होता. मग मी हळूवारपणे मामीच्या तरी पण जवळ गेलो आणि मामीला घट्ट मिठीत घेतलं. मामी मला म्हणाली, काय झालं, काय करतायत? तसं मी म्हणालो, मामी मला कंट्रोल होत नाही. मग मामी मला म्हणाली, अरे देवा, आता कंट्रोल होत नाही तर कसं करणार, थांबा ना, येते मी तिथंच. मग मामीनं हळूहळू तिच्या अंगावरचं वरचं जे ब्लाऊज होतं ते पण काढून टाकलं. आता फक्त तिच्या अंगावर मोजकेच कपडे शिल्लक होते. मग मी म्हणालो, मामी तो परकर पण काढून टाका ना.
मग मामी जोरात हसू लागली आणि मला म्हणाली, चावट, एवढा पण दम पडत नाही का? काढणार तर आहेच ना मी. मग मी म्हणालो, हो ठीक आहे, काढा ना. मग मामीनं हळूच तिचा परकर काढून बाजूला टाकला आणि आता फक्त त्या 2 तोकड्या कपड्यावर ती पलंगावर चढली. माझ्या अंगावर आता आणखीनसुद्धा पूर्ण कपडे होते. मग मामी मला म्हणाली, राजेश, आता मला तर तुम्ही काढलंत आणि तुमचं कधी काढणार? मग मी हसू लागलो. मी म्हणालो, मामी, मला लाज वाटते. मग ती मला म्हणाली, काय यार, मी स्त्री असून सर्व कपडे काढले आणि तुम्ही मात्र पुरुष असून तुम्हाला लाज वाटते. हे काही बरोबर नाही, मला नाही पटत हे सर्व. मी म्हणालो, काय करणार सांगा, काय करू? तुम्हाला सांगा, तुम्हाला जे योग्य वाटतंय तसं करतो मी. मग ती मला म्हणाली, काहीच नाही, जे करायचे ते मी करते. मग मामी पुढे सरसावली आणि तिने माझ्या शर्टची बटन काढायला सुरुवात केली. माझ्या अंगावरचं शर्ट तिने बघता बघता काढून टाकलं. आता माझ्या अंगावर बनियन, पॅन्ट आणि बाकीचे कपडे आणखीनसुद्धा शिल्लक होते. मग हळूच ती मला म्हणाली, ते पॅन्ट तरी तुम्ही काढता का? मी म्हणालो, छे, अजिबात नाही, मी नाही काढणार. मग मी माझ्या अंगावरची पॅन्ट काढत नाही म्हणल्यानंतर मी खूप लाजत आहे हे मामीच्या लक्षात आलं. मग मामी पुढे सरसावली. तिनं माझ्या अंगावरची पॅन्ट झपाट्यानं काढू लागली. मी म्हणालो, थांबा मामी, मला गुदगुले होत आहेत, मी स्वतः काढून टाकतो. असं म्हणून मी माझ्या अंगावरची पॅन्ट हळूवारपणे स्वतः काढली आणि बाजूला ठेवली. आता माझ्या अंगावर बनियन आणि फक्त अंडरवेअर होती. मी आता तसाच झोपायला जाऊ लागलो. तशी मामी मला म्हणाली, काय राजेश, हे काय? तसं मी म्हणालो, तुम्ही पण तेवढं ठेवले ना, म्हणून मी पण तेवढंच ठेवले. जेवढं तुम्ही काढलं तेवढं मी पण काढलो. मग ती मला म्हणाली, हो असं आहे का, ठीक आहे, थांबा, मला अंथरुणात येऊ द्या, मग सर्व काही काढून टाकते. मी ठीक आहे असं म्हणालो. असं म्हणल्यानंतर मामी माझ्याजवळ आली. माझ्याजवळ आल्यानंतर आम्ही दोघांनी पांघरण्यासाठी खूप मऊ आणि खूप मुलायम रजई घेतली होती. त्या रजईमध्ये मामी घुसली आणि मला म्हणाली, राजेश, ह्या रजईमध्ये खूप छान वाटते ना? मी म्हणालो, हो. मग मला म्हणाली, आवडली का? मी म्हणालो, हो मामी, मला सर्व काही खूप आवडलं. मग ती लगेच मला म्हणाली, सर्व काही म्हणजे? मी लगेच म्हणालो, तुम्ही पण आणि रजई पण, आणि मोठ्यानं हसू लागलो. मग मामी मला म्हणाली, अहो हळू हसा, किती मोठ्यानं हसतायत. मग मी म्हणालो, का? इथं आपलं हसणं ऐकणारं कुणी आहे का? आपला बंगला एवढा मोठा आहे आणि आजूबाजूला आपल्या घराच्या शेजारी तर कुणीच नाही. मी कितीही मोठ्यानं ओरडलो किंवा कितीही मोठ्यानं हसलो तरी काहीच नाही होणार, कोणी शेजारी पाजारी येणारच नाही आपल्याकडं. असं म्हणून मी आणखीन जोरात हसू लागलो आणि त्यांना म्हणालो, हा बंगला आपला स्वतःचा आहे. आपण जर भाडेकरू असतो तर आपल्या घरमालकाची भीती असती. मग मामी म्हणाली, हो तेवढी मात्र गोष्ट आहे. आपण जर भाड्याच्या घरात असलो की घरमालकाला खूप घाबरावं लागतं, ही मात्र गोष्ट खरी आहे. मग मामी मला म्हणाली, ठीक आहे, चला आता पुढचा कार्यक्रम चालू करूत. मग मी म्हणालो, काय? मामी मला म्हणाली, मला तुमचा पोपट बघायचा आहे. मी म्हणालो, म्हणजे माझ्याकडे कुठे पोपट आहे? मग ती मला म्हणाली, आहे तुमच्याकडे पोपट, दाखवा ना मला. आता मला तर माहीत नव्हतं माझ्याजवळ पोपट कुठे आहे, परंतु मामी मात्र म्हणत होती, तुमच्याकडे पोपट आहे. आता मी म्हणालो, हो ठीक आहे, माझ्याकडे आहे तर बघा तुम्ही, कुठं आहे मला तर माहीत नाही. मग मामी मला म्हणाली, ठीक आहे, दाखवते मी. असं म्हणून मामी माझी चड्डी खाली घसरू लागली, परंतु मी तिला विरोध करू लागलो. मामी प्लीज असं काही करू नका, मला खूप लाज वाटते हो, असं म्हणू लागलो. परंतु मामी काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. तिने हळूहळू करून माझी चड्डी खाली खेचून काढली आणि जो माझं जे हत्यार होतं त्याच्यावरून ती हात फिरू लागली. मग मी म्हणालो, मामी हे काय करतायत? आता मला खूप लाज वाटू लागली होती. मग मामी मला म्हणाली, हाच तर तुझा पोपट आहे ना? मग मी म्हणालो, अरे याला पोपट म्हणतात का? ती म्हणाली, हो हाच तर पोपट आहे. मग मी लगेच म्हणालो, आणि तुमची चिमणी कुठं असते मला माहीत आहे, मी बघितली आहे थोडीशी. असं म्हणून मी हसू लागलो. मग मामी मुद्दाम मला उचकावू लागली, मुद्दाम डवचू लागली. मला म्हणाली, सांगा ना कुठं आहे माझी चिमणी? मग मी काय करावं ही इच्छा मामीला माहीत होतं. मग मी काय करावं असं मामीला वाटू लागलं होतं, ते तुम्हाला पण समजलं असेल आणि मला तर माहीतच आहे. मग मामी मला जसं मला डवचू लागली तसं मी मामीला जास्त झटाझम करू लागलो. मग हळूवारपणे ती मला म्हणाली, सांगा ना माझ्याकडची चिमणी कुठे आहे? मी म्हणालो, थांबा मी दाखवतो, मला पण हात लावू द्या. तुम्ही माझ्या पोपटाला हात लावला ना, मी पण तुमच्या चिमणीला हात लावणार, थांबा आता. असं म्हणून मी तिच्या अंगावरची वस्त्र ओढू लागलो. ती मला म्हणाली, फाडून काढताय की काय? थांबा ना, थोडंसं प्रेमानं काढूत. मी म्हणालो, ठीक आहे, तुम्ही काढतायत की मीच काढू? मग ती मला म्हणाली, थांबा मी काढते. असं म्हणून तिने तिची कमर वर केली. तिने उचललेल्या कमरेच्या खालून तिची ती अंगावरची वस्त्र अगदी हळूवारपणे मी बाजूला काढली. आता मला खूप मजा येऊ लागली होती. मग आणखीनसुद्धा माझी हिंमत नव्हती मामीच्या त्या भागाला हात लावायची, परंतु मामी माझ्या पोपटाला आता जास्तच खेळू लागली. ती त्याला ओढू लागली, स्वतःकडे ओढू लागली.
त्याला वाकडं तिकडं करू लागली. मग मी म्हणालो, माझ्या पोपटाची मान मोडून टाकतायत की काय? थांबा, तुमच्या चिमणीला बघा आता तिचे कसे हाल करतो. असं म्हणून मी मामीच्या जवळ गेलो आणि तिच्या चिमणीच्या वरच्या बाजूला मी असं घट्ट धरायचा प्रयत्न केला, परंतु मला तिथं जंगल दिसलं. मी म्हणालो, मामी हे कसलं जंगल आहे? तसं ती म्हणाली, तुमच्या पण इथं जंगल आहे ना, बघा ना. माझं दाखवता येतं तुमचं नाही का? आता मला नवीनच तिथं हळू तुरळी केस येऊ लागली होते. आता ही कंडिशन बघितल्यानंतर मामीच्या लक्षात आलं. मामी मला म्हणाली, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, हेच तर म्हणतायत ना? मग मी म्हणालो, हो बरोबर आहे. मला माहीत नव्हतं इथं पण असतात तर तुमच्याकडं पण असतील म्हणून. मग मामी हसू लागली. मला म्हणाली, आता माहीत झालं का आहेत का नाहीत ते? मग मी जोरात हसलो आणि म्हणालो, हो सेम टू सेम. परंतु एक गोष्ट सांगू का? ती म्हणाली, हो सांगा ना. माझ्याकडे खूप कमी आहेत आणि तुमच्याकडे लय आहेत जास्त. मग मामी म्हणाली, हो ही पण गोष्ट बरोबर आहे, तुम्ही चांगलं ऑब्झर्व करताय. परंतु माझं वय आणि तुमचं वय काहीतरी फरकच आहे ना, म्हणून तर ही पण त्याच्या दोन्हीमध्ये फरक आहे. मग मी म्हणालो, हो बरोबर आहे, थांबा मला खेळू द्या. असं म्हणून मी माझा हात वरच्या बाजून लावून तिथं दाबू लागलो. जसं मामी ओढत होती तसं मी पण ओढू लागलो, परंतु मला ओढायला काहीच येत नव्हतं. आता मला माहीत नव्हतं आत बोट घालतात ते, मला फक्त वर धरूनच ओढायचं माहीत होतं. तसंच वर धरून ओढू लागलो. मित्रांनो, कथा खूपच रोचक मोडवर येऊन थांबली आहे. यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. धन्यवाद मित्रांनो, बाय बाय. भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कथेला लाईक करायचं आहे आणि हो एक मस्त कमेंट पण करायचं आहे. हल्ली तुमचं प्रेम माझ्यावरचं कमी होतं आहे असं वाटतं आहे. बाय बाय मित्रांनो.